चला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा. चला विनर विनर मधली आपण मॅच पाहतो, जिथे एका बाजूला साईराज 11 विपक्ष आपल्याला पाहायला मिळते सार्थक 11. पहिल्या चेंडूवरती आलाय घणाघाती प्रहार, 4 धावांसाठी चौकार. यावेळी ऑनसाइडला ढकलण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील आली 1 धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त, 5 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत, तदोर मात्र घेतलेली 1 धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 6 वरती. यावेळी ऑनसाइडला ढकलण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील आली 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 4 चेंडू अखेरीस 7 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी देखील निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडूचा खेळ समाप्त, 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पाटील नेटवर्क्स वरती आपण पाहत असलेली लाईव्ह स्पर्धा, जिचं टायटल आहे बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक 2026 पर्व क्रमांक 1 आणि पर्व क्रमांक 1 मधील बी ग्रुपची मॅच नंबर आपण 3 पाहतो, जिथे विनर विनरच्या दरम्यानचा सामना साईराज 11 विपक्ष सार्थक 11 या 2 संघादरम्यान. चला बॉलर नेम. बॉलर नेम रोहित गुरव. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक आलेत. या चेंडूवरती आली 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 8 वरती. 1 चेंडूचा खेळ समाप्त, 8 धावा. रोहित गुरवला आपण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 आली. स्ट्रायकिंग एंडला आता केदार. यावेळी जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू खेळून काढला. या चेंडूवरती आली 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ही एकेरी धाव. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये. 3 चेंडूचा खेळ समाप्त, 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 आल्यात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडून झाली आहे चूक आणि त्याचा फायदा टीम साईराज 11 संघाला होत असताना आलाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. चार चेंडू 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचतीये
15 वरती. यावेळी पुन्हा एकदा झेलची संधी, मात्र यावेळी देखील संधी हुकली आहे. निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त, 15 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये केदार आणि रजत ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, जिथे रजतने 5 मध्ये 7 केल्यात, तर 6 मध्ये 6 आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतं. केदार तर या बॉलवरती आलाय वाईड. चला ऑनफिल्ड डिसिजन दिलं जाईल, कारण जेव्हा गोलंदाजाने चेंडू रिलीज केला त्यावेळेला गोलंदाज लाईन मध्ये आला होता, त्यामुळे चेंडू काय बोलतो वरती जागा पण नाही, 12th मॅन वाईड बॉल आहे. प्रत्येक वेळी असं नसतं की डिसिजन बरोबर असेल, कधी कधी इथे यावेळी कवचला खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आल्या 2 दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त, 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती यशला पाचारण करण्यात आले तिसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू खेळून काढलाय. एक आली, एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलंय. या चेंडूवरती आली एक, एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 2 चेंडू अखेरीस 20 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. या चेंडूवर देखील आली एक, एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 चेंडू अखेरीस 21 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती चांगला खेळ यशने केलाय, जिथे त्याने आतापर्यंत केवळ 3 खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा चांगलं
चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण देखील तितकं सुरेख पाहायला मिळालं. या चेंडूवर देखील आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 जाऊन पोहोचतीये. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू होता दूर, त्याला खेचून मारलाय, चेंडू सरळ सीमा रेषा पार, आलाय 4 धावांसाठी चौकार. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू, यावेळी शेवट गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. गॅप मध्ये 4 धावांसाठी चौकार. षटक समाप्त झाले. 30 धावा स्कोर कार्ड वरती एका षटका अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात. कोण कोण आहेत बघ लुजर लुजर. सार्थकच्या समोर कोणती टीम होती? MH48 आणि त्याच्या आधी कोणती होती? चला, साई सबुरी आणि MH48 दोन्ही संघ मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस केला जाईल आपला. शेवटचं षटक अमन गोलंदाजी मार्क वरती, जिथे 3 मध्ये 30 आल्यात. शेवटच्या षटकासाठी अमनला गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात आलंय. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 31. 31 धावा, 3 षटक 1 चेंडूचा खेळ समाप्त. 31 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. रजतची आज बॅट बोलली आहे, कारण रजतची बॅट शांत होती, मात्र मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत रजतच्या बॅटमधून. 9 मध्ये 17 वरती तो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील No+1. या चेंडूवरती आल्या 2 No+1. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 33. 33 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे आतापर्यंत आपण पाहिलं 18 रजतने केल्या, तर 11 वरती केदार फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, मिळत नाहीये धावांचा तोटा. या चेंडूवरती आल्यात 4 धावा, चौकार. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, अंपायर रिव्ह्यू ते घेतला गेलाय रनआउट साठी.
बॅटर आउट आहे. न्यू बॅटर शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला MH48 आणि साई सबुरी दोन्ही टीम्स आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे पहा लाईन खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या वधारली आहे, जाऊन पोहोचतीये 38-38 वरती. यावेळी स्विचिट केलाय, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा टीम साईराज 11 संघ आणि रजत यांना मिळत असताना पाहायला मिळालाय. 11 मध्ये 22चा एक अप्रतिम नॉक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय रजत यांच्या. चांगला खेळ आतापर्यंत 42 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? येस, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. चला मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चेक. चला मित्रांनो, प्लीज खिलाडू वृत्ती दाखवा. पंचांनी विचार विनिमय करून हा निर्णय घेतलाय की कोणता फलंदाज बाद आहे.
43 धावा स्कोर कार्ड वरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नो, प्लस त्याच्यावरती 4 आले या चेंडूवरती. टोटल 5 ने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 48-48 वरती. मैदानाच्या आतमध्ये रजतची बॅट बोलू लागली आहे. जिथे गरज होती, जिथे महत्वाची मॅच आहे, तिथे रजतने त्याची बॅट बोलून दाखवली आहे. चांगला खेळ आतापर्यंत त्याच्या मार्फत राहिलाय. 13 खेळल्या, 13 मध्ये 27 त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार रजतच्या बॅटमधून. चला MH48 आणि साई सबुरी दोन्ही टीम्स आपण चला लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊ द्या. MH48 संघ आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्या. पाहिजे बाहेर मुंबई मध्ये आहे ना, असा गेम असेल ना मुंबई मध्ये कोण नाही. प्रत्येक टुर्नामेंटला कोण ना कोण असं असतं. अरे प्रत्येक बॉलला मुंबई साईडला तर कोण घेणार पण नाही. चला MH48 संघाची बॉलिंग असेल नेक्स्ट मॅच मध्ये आणि साई सबुरी संघाची बॅटिंग असेल. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 53चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. केदार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर सिद्धू ही जोडी, सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश याला पाचारण करण्यात आलं. त्रेपन्नचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. जशी बॅटिंग आपण पाहिली मागच्या इनिंग मध्ये रजतने केली तशीच बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. वलटी पलटी चेंडू मैदानाच्या बाहेर कलटी. 4 धावा चौकार.
ते विसरतोय दादा मी, आम्हाला सवय कशी हे झालं 4 गेलं की लगेच वाजतं. यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इथून पुढे होत असताना यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. चौकार आलाय. धन्यवाद डीजे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जशाच तसं प्रत्युत्तर केदारने देखील दिले, कारण जशी बॅटिंग रजतने केली तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केदारच्या मार्फत सुरू आहे. यावेळी केदारने सरळ चेंडू रजतच्या दिशेने खेळला. या चेंडूवरती आली 1 एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 9 वरती. आतापर्यंत या षटकाचे 4 चेंडू झालेत. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती आल्या 4. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 3 चौकार या इनिंग्स मध्ये आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जिथे विघ्नेशने मागच्या सामन्यामध्ये चांगलं षटक हाताळलं, या सामन्यामध्ये थोडासा सूर त्याला गबसला नाहीये. या चेंडूवरती आली 1 षटक समाप्त. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती टीम सार्थक 11 धावसंख्या 53 चा चेस करत असताना जाऊन पोहोचतीये 14 वरती. चला स्पीड अप घ्या. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न मागे खेळून काढलाय. 1 आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचतीये 15 वरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 15 वरती जाऊन पोहोचतीये. करंट रन रेटचा विचार केला तर 12.86 चा आहे. तर रिक्वायर्ड रन रेट इथून पुढे तुम्हाला 15च्या सरासरीने धावसंख्या गोळा करायची आहे. यावेळी पहा वेगवान चेंडू, लाऊड अपील केली गेली आहे, मात्र पंचांनी वाईट बॉलचा कॉल इथे केला गेलाय. पुढचा चेंडू यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये केवळ ढकलला चेंडूला. 1 आली आहे. ही बॅटल बघणं खूप महत्वाचं आहे, कारण केदार देखील चांगला खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. 6 मध्ये 10 त्याच्या बॅटमधून आल्यात. मात्र या सामन्यामध्ये रजतच्या अगेन्स्ट आपण त्याला खेळताना पाहायला मिळतो. रनआउटची संधी, मात्र या चेंडूवरती आली 1 एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. उर्वरित चेंडू या षटकातील असतील 3 आणि 3 चेंडू आता 3 मध्ये आपल्याला हे बॅटल पाहायला मिळेल. केदार विपक्ष
रजतचं हे बॅटल. या चेंडूवरती देखील आली एक धाव. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 19 वरती. 53चं लक्ष आहे. विजयासाठी अजूनही 14 मध्ये 34ची आवश्यकता. यावेळी केवळ ड्राईव्ह केला चेंडूला. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 13 मध्ये 33ची आवश्यकता. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रजतला गोलंदाजी मार्कवरती, तर समोर स्वीप करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीवरतीच समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 2 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा स्कोर कार्ड वरती. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32-32 ची आवश्यकता. जोपर्यंत ही ओव्हर येते तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे धन्यवाद. डीजे डीजे धन्यवाद. 12 मध्ये 32 ची आवश्यकता. धावसंख्या 2 षटकाखेरीज 21 धावा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट इथे पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आला बॅटरच्या बॅट मधून 4 धावांसाठी चौकार. काय फटका लगावला होता. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं जिथे दुरून खेचला चेंडूला. धन्यवाद डीजे. दुरून खेचला आणि या चेंडूला मोठा गॅप होता त्याच्यामधून चेंडू खेळून काढला. 4 धावांसाठी चौकार आला. समीकरण बदललंय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25. 25 धावा. येणारे 11 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅट मधून धावा येऊ लागल्यात केदारच्या. हा चेंडू यावेळी दिशा बदलली आहे मात्र दशा तीच राहिली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वरती 2 चौकार. डीजे बेस टेस्ट. हे झालं. बॉल आला अगोदर म्हणजे आता 4 गेला लगेच तेव्हाच तर बोललो. 10 मध्ये आता 24 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. तिसरा खेळण्याचा प्रयत्न. खराब यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. वाईड +1 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 31 वरती. 31 धावा स्कोर कार्ड वरती. 10 मध्ये 22 ची आवश्यकता. 31 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूनी तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिथे दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 10:30 वाजलेत आणि 10:30च्या सुमारास देखील अनेक प्रेक्षक आपल्याला या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळालं. उर्वरित 9 मध्ये आता 22 ची आवश्यकता. सामन्यामध्ये फेरबदल कधी होतोय? ज्यावेळी केदार नॉन स्ट्रायकिंग एंडला जातोय. ज्यावेळी केदार स्ट्रायकिंग एंडला. डीजे थांबा. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आला एक. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली. आता येणारे 8 चेंडू आणि 8 मध्ये 21 ची आवश्यकता. 8 मध्ये 21 ची आवश्यकता असताना आता स्ट्रायकिंग एंडला टीमचा की फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 8 मध्ये 21 करायचे आहेत स्ट्रायकिंग एंडला केदार. अजून एक जर चौकार आला या 2 मध्ये तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल.
32 धावा स्कोर कार्ड वरती. 8 मध्ये 21 ची आवश्यकता. 8 मध्ये 21 ची आवश्यकता असताना खराब चेंडू इथे हाताला गेलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेलाय. प्रेशर मध्ये आता आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. जिथे केदारने प्रेशर बनवलंय आणि त्या प्रेशरला जुगारून लावायचं असेल तर येणारे 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील. मात्र केदारची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. जशी खेळी मैदानाच्या आतमध्ये रजतने केली तशीच खेळी मैदानाच्या आतमध्ये केदार करतोय. 75चा फक्त 4 धावा आहे ना. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्कोर कार्ड पाहिलं तर जाऊन आतापर्यंत स्कोर कार्ड दाखव. स्कोर कार्ड दाखव. स्कोर कार्ड दाखव. किती झाले केदारचे. 7 मध्ये 16 ची आवश्यकता. सामन्याने अगदी महत्वाच्या क्षणी कलाटणी घेतली आहे. शेवटचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. आता मात्र येणारे चेंडू 6 विजयासाठी 12. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी केली आहे. धन्यवाद डीजे. जर हा सामना सार्थक 11 संघ विजयी ठरला तर प्रिन्स यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. हा जर सामना विजयी ठरला तर प्रिन्स यांच्याकडून. पहा सामन्याला कलाटणी कशी मिळाली की जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला पण रजत केदारला. चला 2 मिनिट आणि 12 सेकंद तुमच्या हातामध्ये आता उरली आहेत. 2 मिनिट आणि 12 सेकंदाचा वेळ आहे. जर येणाऱ्या वेळेमध्ये तुम्ही जर षटक कंप्लीट केलं नाही हे तर तुम्हाला 3 धावांनी पॅनलाइज केलं जाऊ शकतं. आपण वेळ फार घेतला आणि त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागू शकतो. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. या चेंडूवरती आली एकेरीने आली आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 42-42 वरती. येणारे 5 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. उर्वरित वेळ आहे 1 मिनिट 32 सेकंद. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न मागे खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः रजत आलाय. एक मिनिट बाकी 55 सेकंद. यावेळी कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र नॉन स्ट्रायकर एंड बॅटरने चौकार ठोकलाय. काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. जामच कमी केला. थोडा वाढवा. 3 मध्ये 6 ची आवश्यकता. चला 47 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. डीजे थांबा. डीजे 2 मध्ये. चला मॅच थांबवायची आहे पंच. टायमर संपलेला आहे. 3 धावांची पेनल्टी इथे दिली जाईल.
बाई गाणी लावूच नको बस झोप आता झोपून जा झालं गाणी बंद लॅपटॉप बिपटॉप बंद करून टाक अंतिम निर्णय राहील बोलून टाक अरे कधी आहे कधी आहे तू आणि तुझा दादा कधी खेळणार कधी म्यूट कर मी आलो इथे प्रत्येक सामना सुरू होण्याआधी सांगितला गेला होता प्रत्येक टीमला मॅच सुरू होण्याआधी हा रूल सांगितला गेला होता अरे 2 बॉल 3 येऊ दे
नाही 2 बॉल किती 2 चला टार्गेट मध्ये चेंज आहे 2 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता. या चेंडूवर केवळ ग्लान्स केला गेला. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये केदारची विकेट मैदानाच्या बाहेर. 1 मध्ये 1 ची आवश्यकता. एक चेंडू आणि 1 ची आवश्यकता. चला कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेजिंग असेल. 1 बॉल 1 कंपल्सरी चेजिंग. यावेळी ड्राईव्ह केला गेला आणि सामना समाप्त केला गेलाय. सामना समाप्त. विजयी ठरलाय टीम सार्थक 11.